हरी विषयी विसर पडिला निशेष विषयी विसर पडिला निशेष आनंदी ब्रह्मरस सावरला माझी मज झाली अनावर
विषयी विसर पडिला निशेष, विषयी विसर पडिला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला, माझी मज झाली अनावर वाचा, छंदया नामाचा घेतलासे, लोभाची आसुसे पुढे चाली मना, धनाचा कृपणा लोभी जैसा, माझी मज झाली अनावर वाचा, छंदया नामाचा घेतलासे, तुका म्हणे गंगा सागर संगमी, तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एक मय, माझी मज झाली अनावर वाचा, अरे छंदया नामाचा घेतलासे, छंदया नामाचा घेतलासे, पांडुरंग करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम मन मन दुसरे चरण संताची या, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका, श्री संताची या माथा चरणावरी, श्री संताची या माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, विषयी विसर पडिला निशेष, विषयी विसर पडिला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला, माझी मज झाली अनावर वाचा, छंदया नामाचा घेतलासे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेची उतरवण्याकरता निवडून घेतलेला अभंग आपल्या या महाराष्ट्र राज्यातील विश्ववंद्य साधू, वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा आणि भक्तीचा कळस असणारे जगद्गुरु जगद्वंदनीय संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा उत्कृष्ट असा अभंग तुमच्या सारख्या मायबापांच्या सेवेकरता निवडून घेतलेला आहे, यात काही संशय नाही. विठ्ठला कीर्तन सुरुवात करण्याअगोदर थोडा परिहार देणं खूप गरजेचं असतं. कीर्तन काय निमित्त, कशा निमित्त? तर भगवंताच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने आणि या भवनगिरी महाराजांच्या चरणा जवळ चालत असलेला हा अखंड हरिनाम नामसंकीर्तन वैष्णव मेळावा दरवर्षी परंपरेनुसार तुम्ही आपण या ठिकाणी एकत्र येत असतो. तुमचं आपलं सगळ्यांचं हृदयस्थान ब्रह्मलीन सच्चिदानंद संत श्रीपाद बाबा, ब्रह्मलीन सच्चिदानंद संत रामदास बाबा, ब्रह्मलीन सच्चिदानंद संत अमृते दादा आणि तुमचे आपले गुरुवर्य हेंबाडे आप्पा असतील, गुरुवर्य धनराजी बाबा असतील, गुरुवर्य गोकुळ दादा असतील, आपले नारायण मामा असतील, आमच्या मेजर ताई असतील, यांच्या अथांग अशा मार्गदर्शनानं आणि या ठिकाणी उपस्थित असलेली सर्व शिरबावीकर सर्व साधक मंडळी, संत श्रीपाद बाबा स्नेही परिवार, परिसरातील सर्व साधक बंधू भगिनी यांच्या अथांग अशा प्रयत्नानं मार्गदर्शनानं चालत असलेला हा नामयज्ञ सोहळा आणि या नामयज्ञ सोहळ्यातली चक्री कीर्तनाची सेवा
माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्ता तुम्ही सोपवली, यातच मी माझं परमभाग्य समजतो. विठाला विठाला. आपल्याकडे खूप वेळ कमी. आता वाजले 6, 6:30 पर्यंत आपल्याला वेळ दिलेला आहे. 7:30. वा, आयोजकांच्या वतीने आपल्याला या ठिकाणी वेळ मिळालेली आहे. त्या वेळेचा मान ठेवून या ठिकाणी आपण सुरुवात करू. विषयी विसर पडिला निशेष. बघा किती मराठी आणि सोपे शब्द आहेत की नाही. विषयी विसर पडिला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला, माझी मज झाली नावर वाचा, छंद या नामाचा घेतलास. आपल्याला विचार करावा लागेल. कोणाच्या? संतांच्या जीवनाचा. जर का आपण विचार करणार नाही तर सहज मरणार. काय? फुकट मरणार, फुकट. आणि जर का विचार करणार तर सहज करणार. महाराज काय? विचार करणार तर सहज करणार, आणि जर विचार नाही करणार मग फुकट मेल्याशिवाय राहणार, जरी नाम घेतलं असेल तरी. फुकट आपला उपवास झाल्याशिवाय राहणार नाही. जर करावा असं वाटत असेल तर संतांच्या जीवनाचा अभ्यास करावा लागेल. विठाला 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 विठाला. मी पण तुमच्या सारखाच होतो की नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, मी पण तुमच्या सारखाच होतो. मला सुद्धा या गोष्टीच्या बाबतीत ठाम पत्ता माहिती नव्हता. परंतु ज्या दिवसाला माझ्या जीवनामध्ये भगवंताची कृपा, अरे अनंत जन्माचं कर्म, अनंत जन्माचं पुण्य माझं उदयाला आलं. पुण्य फळले बहुत दिसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो विमुख तो काही. काय सन्मुख का? बरं झालं मला सांगितलं बरं का. आमचे डांगरे मामा लगेच शब्द पकडतात. अरे या ठिकाणी प्रत्येकाला आपल्या सद्गुरूने राजहंस निर्माण केलेला आहे बघा. अरे लगेच शब्द पकडतात लोक. पण नुसता शब्द, आपल्याला शब्द वेचता येतो. म्हणून जीवनामध्ये तरी सुद्धा आपल्याला संतांच्या जीवनाचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. संत काय सांगतात? पुण्य फळले बहुत दिसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. अरे ज्या दिवशी माझ्या जीवनामध्ये मला संतांचे चरण मिळाले, त्या दिवसापासून माझ्या जीवनाला खरी सुरुवात झाली. काय? त्या दिवसापासून माझ्या जीवन जगण्याला खरी सुरुवात झाली. याच्या पाठीमागे जीवन जगलो ते फुकट जगलो. काय? याच्या पाठीमागे मी जे जीवन जगलो ते फुकट जगलो. पण ज्या दिवसाला मला संतांचे चरण कळाले, संतांचे चरण मिळाले, त्या दिवसापासून माझ्या जीवनाचा खरा प्रवास चालू झाला. मग म्हणतात बघा, ज्या वेळेला संतांचे चरण मिळाले, आजी पिटले माझे कोडे, बहुत जन्माचे साकडे, कोंदाटले पुढे, कोंदाटले पुढे, परब्रह्म सावळे, परब्रह्म सावळे. म्हणजे मला तुमच्या आपल्याला जे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की जीवनामध्ये मला संतांचं दर्शन झाल्यानंतर या जगाच्या पाठीवर मला दुसरं काही मी त्याच्याकडनं मागितलं नाही. कारण मला मागावंसं वाटत नाही. संतांच्या जीवनाचा जर अभ्यास केला तर संत आपल्याला जीवनाचा खरा प्रवास शिकवतात. विठाला विठाला साधू संत म्हणतात की या जगामध्ये माणूस म्हणून जो जीव जन्माला आलेला आहे, त्या प्रत्येक जीवाला विषयाची बाधा झालेली आहे. आणि या विषयाची बाधा झालेली असून लागलेल्या विषयापासून बाजूला वळून आपल्याला जीवनामध्ये अनादिकालाचं परब्रह्म तत्व ते जीवनामध्ये आपल्याला स्वीकारायचंय. तो विचार आपल्या अंतःकरणात आपल्याला निर्माण करायचा आहे. ती बुद्धी आपल्याला सुचली पाहिजे. केव्हा सुटेल? अरे ज्या वेळेला ज्यांच्या जीवनाचं सोनं झालंय महाराज, त्यांच्या जीवनाच्या संगतीमध्ये आपल्याला जावं लागेल. त्यांच्या संगतीशिवाय पर्याय नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज जगद्गुरु पदावर का पोहोचले?
का पोचले? अरे त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा त्यांनी, ज्यांना हा मार्ग कळालेला आहे त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या संगतीमध्ये ते सदैव राहिले. मग जीवनामध्ये जगद्गुरु या पदावर पोहोचले. साधे सोपे नव्हते महाराज. अरे त्यांच्या जीवनाचा जर विचार करायचा ठरलं, तुम्हा आपल्याला नामधारकाला जे नाम दिलेलं आहे ते नाम जगद्गुरु तुकाराम महाराज कसं जपत होते? कसं जपत होते? पांडुरंग ध्यानी पांडुरंग ध्यानी जागृती स्वप्नी पांडुरंग, जागृती स्वप्नी पांडुरंग, पांडुरंग ध्यानी पांडुरंग ध्यानी. तिन्ही अवस्थेमध्ये संतांनी नामाचा जप केला. तसं तुम्हा आपल्याला सुद्धा तिन्ही अवस्थेमध्ये नामाचा जप सुरू करावा लागेल. परंतु आपल्याला संतांसारखी कपूर बुद्धी सुचायला पाहिजे, मगच मेळ बसेल, त्याशिवाय मेळ बसणार नाही. अरे या जगामध्ये तीन बुद्धीचे लोक आहेत बघा, कपूर बुद्धी, गौरी बुद्धी आणि शेण बुद्धी. कपूर बुद्धी पेट लावला, काडी लावली लगेच पेट घेते. गौरी बुद्धी धीमे धीमे का होईना पण पेट. पण शेण बुद्धी जी असते, तुम्ही किती सांगा, किती सांगा, किती सांगा, रक्ताची जरी ओकारी केली तरी सुद्धा तो म्हणेल याला काहीतरी रोग असेल म्हणून तो रक्ताची ओकारी केली आहे. पण तो काय सांगतोय समोरचा हे म्हटलं लक्षात घेणार नाही. याचं कारण काय? धरोनी केशवा आणि भाव पापियानाकडे काही केल्या, पापियानाकडे काही केल्या. अरे किती जरी सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु अनंत जन्माचं पुण्य जर का हृदयाला येत नसेल तर त्याला कदापि विचार संतांचे समजू शकत नाही. जरी जरूर ऐकत असू आपण संतांचे विचार, परंतु संतांचे विचार समजण्याकरता आणि या जगाच्या पाठीवर माझ्या माऊलींनी उगाच ओढलेली का? बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी. येणे होते का आपले वाडवडील ही ओढली आईला? अरे त्यांनी जे आचार विचार मांडले आपल्या समोर, ते आपल्यासाठी ते विचार कितीही अनमोल आहेत महाराज. परंतु ते विचार, त्या विचारांचा विचार आपण न करता, म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला दुःख प्राप्त होतं. दुःख प्राप्त व्हायला काय कारण? संतांचे विचार आम्हाला समजत नाही. आणि जर का विचार समजून घेतले, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात बघा 9व्या अध्यायामध्ये पहिली ओळ आहे बघा, तरी अवधान एके वेळे दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघडाई का. अरे मी तुम्हाला छाती टोकून शपथ देऊन हात घेऊन सांगतो की माझ्या निवृत्ती दादांच्या कृपेने मी तुम्हाला सांगतो, आजचा माझा सत्संग खरा आहे, आजचं माझं कीर्तन खरं आहे, आजची माझी बडबड खरी आहे, कारण मी निवृत्ती दादांचा ज्ञानदेव बोलतो. तरी अवधान एक वेळे तिचे, तुम्हाला जर सर्व सुखाची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर या जगाच्या पाठीवर आमच्या मागे या.
मार्ग दावून गेले आधी तया निधी संत तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. आम्ही ज्या मार्गाला गेलो त्या मार्गाने जर का तुम्ही आलात तर तुम्हाला पायाला काटा मोडेल एवढी सुद्धा भीती आम्ही निर्माण होऊ देणार नाही. परंतु पाहिजे तेवढा विश्वास, काय संतांच्या बोलण्यावर पाहिजे तेवढा विश्वास. जर का विश्वास असला तर मार्गावर तुम्हाला कुठलाही अडथळा निर्माण होऊ शकत नाही. कारण मी ज्ञानदेवांचा निवृत्ती दादांचा ज्ञानदेव तुमच्या समोर बोलतो बघा. जे सर्व सुख मी तुम्हाला सांगतो ते सर्व सुख तुम्हाला कुठे शोधायला जायची गरज नाही. मुळात ते सर्व सुख तुझ्या जवळच आहे, तुझं आहे तुझ्या पाशी. परी तू जागा चुकलाशी सर्व सुखाचे आगर जनी मने शारंग. सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर. सर्व सुखाचे आगर मनी नरहरी सोनार. परंतु तुमचं आपलं काय वाट झालेली आहे, जवळचं सोडून देतो, लांबवरच्या गोष्टीची अपेक्षा करतो. रात्रभर उघडं ठेवतो, संडासाला कुलूप लावतो. अशी तर आहे माणसाची. कधी जीवनामध्ये प्रगती व्हायची, कधी सर्व सुख जीवनामध्ये अनुभवाला यायचं, कधी विचार केलाय का? म्हणून तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती आहे, काही थोडा बहुत लाग पाट, अरे करा भक्ती भाव जरा बळकट. तन मन धन त्याला पुनिया नीट, जरी करणे असेल शेवट गोडगा. सद्गुरुनाथ महाराज की. जीवनाचा प्रवास करत आहोत तुम्ही आपण. जर जीवनाचा शेवटचा श्वास कधी येईल आपल्या जीवनात सांगता येणार नाही. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा. मग प्रत्येक क्षणाला प्रत्येक सेकंदाला विचार करायचा आहे. कुठला विचार? कुठला विचार? कार्यक्रम संपून घरी जाण्याचा का? घरी तर सर्वांना जायचंय, घरी जायला सर्वच जण आलेले आहेत, परंतु विचार कुठला करायचा आहे? सारासार विचार करा मोठा मोठी. सारासार विचार करा मोठा मोठी. नाम धरा याच्या चंद निर्सेला संकट, निर्सेला संकट. होता जीवनामध्ये, परंतु विश्वास पाहिजे तेवढा संतांच्या शब्दावर. विश्वास जर का असला तर सर्व काही सोपं होतं. विठाला विठाला विठाला. एका म्हशीच्या मुलाने माऊली मास्टर ज्ञानोबरांच्या शब्दावर विश्वास ठेवला तर आज आळ्याला समजलं बघा. काय निर्बुद्ध जीव जर संतांचे शब्द कानावर पडल्यानंतर स्वतःचे विषय विसरू शकतो, तर सोन्यासारखा माणूस विसरू शकत नाही. तरी आम्ही सुद्धा ते विषय बाळगून आम्ही आज चाललो आहोत. आम्हाला कशी अवस्था होणार? अरे जोपर्यंत स्वतःचे विषय आपण विसरत नाही तोपर्यंत जीवनामध्ये कधी अवस्था प्राप्त होणार नाही. अवस्था प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर त्या रेड्यासारखे विषय विसरावे लागतील. कोणता रेडा? जन्माला आला हेला पाणी भरता भरता मेला, असा जो येला ज्याच्यामध्ये कधी परिवर्तन होत नाही, असा तो रेडा. त्या रेड्याच्या समाधी माऊलीने सांगितलं नुसतं चल म्हणायला. माऊलीने काय सांगितलं? नुसतं चल माझ्या सोबत. तर तो रेडा सर्व काही मागचं विसरून, मागं त्याने काय केलं असेल जीवनामध्ये काळा गोरा ते सर्व विसरून माऊलीच्या सोबत निघाला
आणि जीवनात चांगलं केलं, विषय विसरला. जीवनामध्ये चांगलं केलं. संत नुसता निर्बुद्ध जीवाला सांगतात चल म्हणायला. अरे आनंदी तीर्थक्षेत्रामध्ये ज्या भिंतीवर बसून माऊलींनी चांगदेवासमोर भाषांतर केलं होतं, त्या निर्बुद्ध असणारी जी अचेतन असणारी जी भिंत आहे, त्या भिंतीला नुसतं चल म्हटलं. चल म्हटल्यानंतर काय झालं प्रकार? अरे त्या भितानानं ऐकलं, संतांचे शब्द भितानानं ऐकलं आणि माऊली सोबत चालाय निघाली. आज जर आम्ही सांगितलं आमच्या बायकोला, आमच्या पत्नीला म्हणलं कीर्तनाला चल, तर आमची पत्नी ऐकत नाही आमचं. किती दुर्दैव आहे माणसाचं. सोन्यासारखा माणूस आहे. अरे आमच्या संतांचं एका भितानानं ऐकलं आणि त्या संतांची अनुयायी तुम्ही आपण आहोत. अशा थोर संतांचे तुम्ही आपण अनुयायी आहोत. तर जीवनामध्ये आपण कसं चालायला पाहिजे, कसं चालायला पाहिजे, कसं पाऊल टाकायला पाहिजे. नाम घेता वाट चाले चाले, नाम घेता वाट चाले. अरे रेड्यासारखी समाधी आमची नाही होणार, नाही झाली ना तरी चालेल, पण माणूस म्हणून आम्हाला जीवन जगता आलं पाहिजे म्हणजे भरपूर. नाम घेता वाट चाले, यज्ञ पाऊला यज्ञ पाऊला नाम घेता वाट चाले. आणि असे नाम घेतल्यानंतर जीवनामध्ये पाऊल टाकावा, असा प्रवास करण्याचा सांगणारा फक्त जीवनामध्ये आपल्याला, जीवनामध्ये असा थोर महात्मा बलाढ्य क्रांतीवीर संत श्रीपाद बाबा, संत रामदास बाबा, संत अमृतदादा लाभले. म्हणून या जीवनामध्ये आपण या थोर मार्गामध्ये प्रवेश केला. नाही तर तुमच्या आपल्या आजूबाजूला माणसांची कमी का? अरे किती माणसं तुमच्या आपल्या आजूबाजूला, माणसांची कमी आहे. पण तुम्ही आपण का निवडले गेलो, तुम्ही आपण का त्यांच्या मांदियाळीमध्ये आलो? अनंत जन्माचं कर्म, अनंत जन्माचं पुण्य साठत 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 जवळ आलं आणि एक दिवशी त्या पुण्यानं उदय घेतला, उसळी मारली आणि मारल्यानंतर जीवनामध्ये सद्गुरूंचा अपमान आपल्या जीवनात झालं. अरे या जगाच्या पाठीवर कितीही जरी काही केलं, वेडवाकडं कितीही काही केलं, सद्गुरू शिवाय सुटका आपल्या जीवनामध्ये कधी होऊ शकत नाही. अवताराला जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, जर का माझ्या जीवनामध्ये बाबाजी चैतन्यांची गाठभेट झाली नसती तर मी सुद्धा कुठेही तुमच्यासारखा हिंडत राहिलो असतो, मी मला सापडलो नसतो. काय जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, अरे बाबाजी चैतन्यांची गाठभेट जर का मला झाली नसती, त्यांच्या
मी किती काही केलं परंतु ते माझ्या नजरेमध्ये सर्व शून्य आहे. पण ज्या वेळेला बाबाजींची गाठभेट मला मिळाली तर मी स्वतःला सापडलो. मी स्वतः हरवलेलो होतो, मला सापडलो मी. तसं तुमच्या आपल्या जीवनामध्ये अमृतदादांची गाठभेट आपल्याला मिळाली. अमृतदादा जीवनामध्ये लाभल्यानंतर आपण स्वतःला आपण सापडलो. नाहीतर कुठं हरवलो असतो या गर्दीमध्ये आपल्याला थान पत्ता लागला नसता. माहिती कुठं हरवलो असतो आपण सांगता येत नव्हतं. किती जरी दुनियेमध्ये झाली तुझी वावा शेवटाला करावा लागतो गुरुचाच धावा. अरे कैकानी गुरु सेवेत देह घोटला, कैकानी गुरु सेवेत देह घोटला, देह घोटला. हा मरुण पुन्हा जन्म घ्यावा गुरुचा मोठा, मरुण पुन्हा जन्म घ्यावा गुरुचा फुकट गेल्याशिवाय राहिलं नसतं. तुम्ही आपण खूप भाग्याचे आहोत की संतांचं नाव घेतल्यानंतर, संतांचं नाव नुसतं कानामध्ये पडल्यानंतर डोळ्यात अश्रू यायला लागतं. हाच तर मोठा आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये संतांचा आहे. संत कधी आपल्याला सोडून जात नाही, संत कधी आपल्याला सोडून जात नाही, सदैव आपल्या जवळ असतात. आज सुद्धा ते या धर्ममंडपामध्ये कुणीतरी झाडाला पाठ लावून बसले असतील आणि हा सोहळा ते उपभोगत असतील. बघा अरे संतांची कृपा जीवनामध्ये किती असते. सामान्य जीवावर तो सामान्य जीव कल्पना सुद्धा करू शकत नाही. कल्पना करू शकतो एवढी थोर कृपा संत आपल्या जीवनावर करत असतात. त्यांना काय मागणे आपल्याकडून, तुम्ही आपण काय देऊ शकतो संतांना? काही देऊ शकत नाही. तुमच्या आपल्या जवळ काय देण्यासारखं संतांना? तुमच्या आपल्या जवळ एकच गोष्ट आहे, त्यांनी दिलेल्या नामाचं नामस्मरण करणं हेच त्यांच्या देण्याचं योग्य आहे. बाकी दुसरं काही मागत नाही. भाऊ तुम्हाला जी गोष्ट दिलेली आहे मला विसरा, पण त्या नामाला कदापि विसरू नका. तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही अगोदरच सोन्यासारखे आहात, पण तुमचं सोन्यासारखं जीवन मातीवर नको व्हायला. असं जर का वाटत असेल तर तुमच्या हातामध्ये जो परीस दिलेला आहे तो परीस ते सोनं नव्हे, परीस आहे परीस. तो परीस तुम्हाला दिलेला आहे, तो परीस तुम्ही शेवटच्या श्वासापर्यंत जपा. नामरूपी परीस जोपर्यंत ज्या वेळेला आपल्या हातामध्ये त्यांनी दिला, अरे दिल्यानंतर आपल्या जीवनाचा उद्धार झाला. मायबाप गुरुच्या शिवाय तुरे अर्धवट राशी, देवाचे चारी नाम गुरु मध्ये पाशी. शिवाय तुरे अर्धवट राशी, देवाचे चारी नाम गुरु मध्ये पाशी. आनंदाने सद्गुरु चरणी ध्यान
पोटाला. अरे या जगामध्ये आई वडील भेदभाव करतील तुम्ही आपल्याला प्रेम देण्यासाठी, परंतु संत कधी भेदभाव करू शकत नाही. कारण संतांजवळ जे प्रेम आहे ते प्रेम शाश्वत आहे. काय आई वडिलांजवळ जे प्रेम आहे ते प्रेम काही काळापर्यंत टिकणार आहे, परंतु संतांजवळ जे प्रेम आहे नामरूपी प्रेम ते जे आपल्याला देतात ते प्रेम चिरकाळ टिकणार आहे. आणि तेच प्रेम संतांकडनं आपण मागितलेलं आहे. आणि ज्या वेळेला ते प्रेम आपल्याला मिळतं ना त्यावेळेला त्या जीवाला अवस्था झाल्याशिवाय राहत नाही. अवस्थेपासून तो जीव कधी लांब राहत नाही. प्रेम सुख देई प्रेम सुख दे म्हणून चार भावंडांच्या ज्या भगिनी होत्या त्या मुक्ताबाई सुद्धा म्हणतात एके ठिकाणी जोपर्यंत भगवंताचं नाम घेतल्यानंतर जीवाला अवस्था प्राप्त होत नाही तोपर्यंत नाम घेऊन सुद्धा तो अपूर्ण आहे. नाम घेऊन सुद्धा अपूर्ण आहे. बघा म्हणतात मुक्ताबाई, मुक्ता म्हणे ऐसेच झाली या वाचून परमार्थशील वाटत असे. कोणी असू द्या, अधिकारी जरी असला तरी चालेल, परंतु अवस्था मला व्हायला पाहिजे ही निर्मळ इच्छा आतून जागृत झाली पाहिजे. सहजासहजी कोणालाही अवस्था होत नाही. अवस्था हे देवाचं अंग आहे. अवस्था हे देवाचं प्रेम आहे. सहजासहजी कोणाला अवस्था प्राप्त होत नाही. अवस्था व्हायला अरे कितीतरी जन्माचं पुण्य उदयाला यावं लागतं. सद्गुरूचं लक्ष आपल्यावर असावं लागतं. सद्गुरूचं परिपूर्ण लक्ष असलं म्हणजे जीवनामध्ये अवस्था प्राप्त होणं. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, ज्या वेळेला माझ्या बाबाजी चैतन्याने माझ्या कानामध्ये पेरल्याबरोबर मला त्या गोष्टीचा अनुभव जागेवर आला. गुरुने कानी फुंकीला वारा, गुरुने कानी फुंकीला वारा, गुरुने कानी फुंकीला वारा, गुरुने कानी फुंकीला वारा, देह भाव गेला सारा, देह भाव गेला सारा, गुरुने कानी फुंकीला वारा, गुरुने कानी फुंकीला वारा. जोपर्यंत शब्द आपल्या कानावर पडत नाही तोपर्यंत जीवनामध्ये अवस्था प्राप्त होणार नाही. विषयाचा विसर, लागलेल्या विषयाची बाधा आपण कदापि विसरू शकत नाही. कुठले विषय, कुठली बाधा? मी देहपणाचं आवरण यायला वेळ लागत नाही. मी देहपणाचं आवरण यायला वेळ लागत नाही, क्षणाचा वेळ लागत नाही, परंतु ते आवरण बाजूला करण्यासाठी सुद्धा वेळ लागत नाही. मी देहपणाचं आवरण यायला जेवढा वेळ लागत नाही त्याच्याही पेक्षा कमी वेळ मी देहपणाचं आवरण बाजूला करायला वेळ लागत नाही, त्याच्याही पेक्षा कमी वेळ लागतो. परंतु हा कमी वेळ लागावा ही युक्ती शिकण्यासाठी तुम्ही काय जेसीबी लावतात का? अरे संतांचा थोर असा उपदेश कानामध्ये पडलेला आहे, बाकीच्या गोष्टींची काय गरज आहे तुम्हा आपल्याला? संतांनी सांगितल्यानुसार जर का त्या नामाचं नामस्मरण केलं. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या सद्गुरूनं माझ्या कानावर पेडल्यानंतर त्यांच्या चरणावर नतमस्तक झालो आणि झाल्यानंतर मी स्वतःला त्यांच्या चरणावर अर्पण केलं. जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारीन जन्म मरण, या लागी शरणागता शरण मीची एकू. भगवंत म्हणतात अर्जुनाला, मला फक्त एकट्याला शरण आहे, दुसऱ्याचा विचार सुद्धा मनामध्ये आणू देऊ. काय? दुसऱ्याचा विचार सुद्धा मनात आणू देऊ नको. कारण जो एकाचा विचार तू जर घेऊन चालला तर जीवनामध्ये तुला अवस्था प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. एक एक अक्षरात वसे माझा रमाकांत. बघा काय ओळ आहे जनाबाईंची. एक एक अक्षरात
रमाकांत वसे माझा रमाकांत जनी म्हणे आत्मा एक सर्वांगाची तो व्यापक 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 प्रचिती मला जीवनामध्ये आली आणि आल्यानंतर माझ्या जीवनाचा तुम्हाला काय अनुभव सांगावा काय अनुभव सांगावा काय अनुभव सांगावा तुम्हाला तो अनुभव मला सुद्धा तुम्हाला सांगता येणार नाही मला सांगता येणार नाही म्हणजे तुम्हाला सुद्धा सांगता येणार अनुभव हा अनुभवाच्या बाबतीमध्ये फक्त अनुभव बोलू शकतो दुसरं कोणी बोलू शकत नाही तुकाचा कोणी या सांगे माझा अनुभव कोणाचा अनुभव सर्व सुखाल्याला सर्व अलंकार सर्व सुखाल्याला सर्व अलंकार सर्व सुखाल्याला सर्व अलंकार सर्व सुखाल्याला सर्व शिकवली माझ्या गुरुरायाने सर्व भावाने भजण्याची रीत माझ्या सद्गुरुरायाने मला शिकवली म्हणून तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे जर का तुम्हाला खरोखर जीवनामध्ये नाम घेऊन सुद्धा तुमचे विषय तुम्हाला बाजूला करावे असं वाटत असेल ना विषय डोळ्यांना दिसतात का विषय डोळ्यांना दिसतात अरे नाही अरे केव्हा ते आपल्या जीवनावर प्रभाव करतील आपल्याला तिळ मात्र समजणार नाही काय विषय जीवनामध्ये केव्हा आपल्यावर प्रभाव करतील जरी अवस्था होत असेल तरी सुद्धा तीळ मात्र सुद्धा प्रभाव ज्या वेळेला ते प्रभाव करतील आपल्याला तीळ मात्र समजणार नाही परंतु तो प्रभाव वेळोवेळी टाळावा तो प्रभाव वेळोवेळी नाहीसा व्हावा असं जर का वाटत असेल तर जीवनामध्ये सदोदिन त्या नामाच्या चिंतनामध्ये राहणं गरजेचं आहे नाम घेता वाट चाले नाम घेता वाट चाले यज्ञ पाऊला पाऊले नाम घेता वाट चाले नाम घेता वाट चाले माझ्या बाबाजी चैतन्यांनी मला पावला गणित देवाचं नामस्मरण करायला शिकवलं तुमचे आपले सुद्धा सद्गुरू म्हणतात भांडे घासता घासता सुद्धा तुम्ही नाम घेऊ शकता कपडे धुता धुता सुद्धा
तुम्ही नामस्मरण करू शकता, शेतामध्ये वखरणी करताना सुद्धा तुम्ही नामस्मरण करू शकता, पिकाला फवारणी करत असताना सुद्धा नामस्मरण तुम्ही करू शकता. परंतु तेवढी बुद्धी सुचायला संतांच्या चरणावर पूर्ण भावाने नतमस्तक व्हावं लागतं, स्वतःला समर्पण करावं लागतं. अरे संतांच्या देवाच्या नजरेमध्ये नाही आलात ना तरी चालेल, पण संतांच्या नजरेमध्ये आपण यायला पाहिजे. असं जीवन साधकाचं घडलं पाहिजे. मग बघा त्या जीवनाचा अभिमान स्वतः देव सुद्धा इच्छा करतात, त्या जीवनाचा अनुभव स्वतः सुद्धा देव इच्छा करतात. अरे स्वर्गीचे आम्हाला इच्छिता देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्माम्मा, नारायण नामे होऊ जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गाऊ किती. त्या कीर्तनामध्ये आम्ही सदैव आनंद घेत राहणार. फक्त आम्हाला मिळायला पाहिजे, परंतु आपल्याला मिळालेलं आहे, पण त्याची किंमत जर का आपण कळून घेतली नाही मायबा, तर पुन्हा फिरून मिळणार नाही, पुन्हा फिरून कदापि मिळणार नाही. का मला सांगा, एखाद्यानं असं शिफारस पत्र आणलंय का मी मेल्यानंतर पुन्हा जन्माला येईल म्हणून? दाखवा मला एखाद्याकडे पत्र असेल तर, की मी मेल्यानंतर पुन्हा फिरून मला माणसाच्या जन्माला येता येईल असं. हे काही नाही, शोधून सुद्धा सापडायचा नाही. होऊन गेले जगद्गुरु तुकाराम महाराज, त्यांच्यासारखा पुन्हा होणे नाही. होऊन गेले ब्रह्मलीन सच्चिदानंद संत श्रीपाल बाबा, होऊन गेले ब्रह्मलीन सच्चिदानंद संत रामदास बाबा, ब्रह्मलीन सच्चिदानंद संत अमृते दादा, पुन्हा होणे नाही. गुरुवर्य ब्रह्ममूर्ती धनराजजी बाबा, पुन्हा होणे नाही. आणि ते सदैव आपल्या जीवनामध्ये त्यांचा कृपेचा प्रवाह आपल्या जीवनामध्ये होत राहावा, वर्षा होत राहावा. असं जर का वाटत असेल तर त्यांच्या शब्दावर आपल्याला विश्वास ठेवावा लागेल, त्यांच्या शब्दावर आपल्याला चालावं लागेल. मग बघा त्यांचा कृपेचा वर्षाव आयुष्याच्या शेवटपर्यंत कसा राहील हे आपल्याला कळणार सुद्धा नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. जाणतेने गुरु भजिजे, जेने कृत कार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषिती. गुरु शिवाय जीवनामध्ये पर्याय नाही. बाबाजी चैतन्यांना शरणागती पत्करून जीवनामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, मी देहपणाचा कसा विसर पडला ते मला कळालं सुद्धा नाही. कारण जीवनामध्ये संतांच्या मुखावाटे महावाक्याचे नावे, गुरु कृपेचे ठावे, माता हात ठेविला नोहे थापटीला जैसा. माझ्या हातावर कपाळावर हात ठेवला आणि ठेवल्यानंतर मला जी अपूर्णता होती ती अपूर्णता पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, आणि पूर्ण केल्यानंतर मला ज्या प्रेम सुखाचा परम सुखाचा अनुभव आला, त्या अनुभवाच्या बाबतीमध्ये तुम्हाला काय सांगू, काही सांगता येणार नाही. काय सांगू आता संतांचे आपण कदापि करू शकत नाही. म्हणून तुम्हाला माझी हात जोडून विनंती, जे जगामध्ये संत आपल्याला प्रेम अर्पण करतात ते प्रेम आपल्याला कोणी देऊ शकत मोजता येते नाही जगाच्या मापात, मोजता येते नाही जगाच्या मापात, एवढं प्रेम दिलंय श्रीपाद बाबानं, एवढं प्रेम दिलंय रामदास बाबानं.
जवळ बाबा चरणीत विनवी तुमचे, विसरू नका श्रीपादाला होईल तुमचे काज. विसरू नका मदनाला होईल तुमचे काज. येत नाही जगाच्या मापानं, येत नाही जगाच्या मापानं. एवढं प्रेम दिलंय श्रीपाद बाबानं, एवढं प्रेम दिलंय रामदास माझ्या श्रीपाद बाबानं, माझ्या रामदास बाबानं, माझ्या अमृती दादानं, माझ्या धनराज बाबानं, माझ्या श्रीपाद बाबानं, माझ्या अमृती दादानं, माझ्या अमृती दादानं, माझ्या श्रीपाद बाबानं, माझ्या रामदास बाबानं, माझ्या अमृती दादानं, माझ्या धनराज बाबानं, माझ्या श्रीपाद बाबानं, माझ्या रामदास बाबानं, माझ्या अमृती दादानं, माझ्या धनराज बाबानं. मोजता येत नाही जगाच्या मापानं, मोजता येत नाही जगाच्या मापानं. एवढं प्रेम दिलंय श्रीपाद बाबानं, एवढं प्रेम दिलंय रामदास बाबानं. माझ्या श्रीपाद बाबानं, माझ्या रामदास बाबानं, माझ्या अमृते दादानं, माझ्या धनराज बाबानं. आमच्या प्रियंका या ठिकाणी बसल्यात बघा, माझे मोठे बहीण. अरे त्यांचा व्हॉट्सअपला स्टेटस त्यांच्या आई वडिलांचं कधीच नसणार, पण दादांचं स्टेटस असल्याशिवाय राहणार नाही. अरे एवढे सद्गुरू जीवनामध्ये आपल्याला प्रेम अर्पण करतात, आणि त्या प्रेमाचे लायक आपण बनलोय. काय ते प्रेमाचे आपण लायक बनलो, हीच आपल्या जीवनाचा उत्कर्ष आहे, हीच आपल्या जीवनाची कमाई आहे. आपल्या जीवनाची दुसरी कमाई नाही. संतांचा सदैव तिन्ही अवस्थेमध्ये आपल्याला आठवण होणं, ही संतांचा कृपेचा वर्षाव आपल्या जीवनामध्ये. माझ्या श्रीपाद बाबानं, माझ्या रामदास बाबानं, माझ्या अमृते दादानं, माझ्या धनराज बाबानं. मोजता येत नाही जगाच्या मापानं, मोजता येत नाही जगाच्या मापानं. एवढं प्रेम दिलंय श्रीपाद बाबानं, एवढं प्रेम दिलंय रामदास बाबानं. प्रेमे चंदेनाचे गाणे, प्रेमे चंदेनाचे डोळे. याला तर खरं म्हणतात सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, आनंद निर्भय डुलत असो. अरे त्या अवस्थेमध्ये सदैव तिन्ही अवस्थेमध्ये आपल्याला डोलायचं शिकवलं, नाचायचं शिकवलं. जीवनामध्ये ती अवस्था प्राप्त होण्याकरता तिन्ही अवस्थेमध्ये ती गोष्ट आपल्याला जीवनात शिकवली. म्हणून आपण माणूस बनलो, नाही तर माणूस बनलो नसतो. आणि माणूस बनावा असं वाटत असेल तर संतांच्या पंगतीमध्ये यावं. माणूस ना देव बना जाय, देव बना जाय, मना श्री
श्रीमदनी संगम मानून देव बन जाय मला श्रीमदनी संगम जीव तुम्हा काय से जीव तुम्हा काय से जीव तुम्हा काय से जीव तुम्हा अरे जीवन शिव बन जाय मला श्रीमदनी संगम माणूस देव बन जाय मला श्रीमदनी संगम अरे घर तुम्हा काय से घर तुम्हा अरे घराला मंदिर बन जाय मला श्रीमदनी संगम मानून देव बन जाय मला श्रीमदनी जशी आज आपण आपल्या संतांची स्तुती करण्याकरता आज आपण थकत नाही काय आपल्या संतांची स्तुती करताना आपण थकत नाही दमत नाही असं वाटतं बा त्यांची स्तुती किती करावी शरीरातला प्राण जरी गेला तरी शेवटच्या श्वासापर्यंत संतांची स्तुती करावी असं जीवाला वाटतं तसं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात जसं तुम्हाला आज वाटतंय ना तसंच मला सुद्धा वाटत होतं ते अनादि काळाचं अद्वैत तत्वज्ञान मला मिळालं अरे मिळाल्यानंतर माझ्या जीवनाची दशा बदलली माझे सर्व विषय बाद झाले आणि विषय बाद झाल्यानंतर माझ्या अंतःकरणामध्ये ब्रह्मरस ठसावला कसा ठसावला हे मी तुम्हाला काही सांगू शकत हे ज्यानं त्यानं स्वतःला तपासायचंय काय आपले बाबा म्हणायचे मी काय तुमचा मास्तर नाही या ठिकाणी पेपर तपासायला आलेलो आपल्याला आपलं स्वतःला तपासायचं की आपण कुठपर्यंत आहोत संतांच्या विचारामध्ये कुठपर्यंत बसतोय आपण आणि जर का बसलो त्यांच्या साच्यामध्ये जर का बसलो मग बघा आपल्याला ठोका लागल्याशिवाय राहणार नाही ठोका प्रकाश पडल्याशिवाय राहणार नाही प्रकाश पडला जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात विषयी विसार पडिला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला ज्यावेळेला तो ब्रह्मरस माझ्यामध्ये ठसवल्यानंतर मला जीवनामध्ये माझी स्वतःची दशा मला सांगता येत नव्हती माझी मजा झाली अनावाचा छंद या नामाचा घेतला छंद लागायला पाहिजे छंद जर का छंद लागला नाही छंद नाही नामाचा आहा देह काही कामाचा छंद नाही नामाचा देह काही हरिनामाचा छंद लागल्यानंतर माझ्या जीवनामध्ये काय झालं लोभाची आसोसे पुढे चाली म्हणा
धनाचा कृपणा लोभी जैसा. जसं एखाद्या लोभ्याला धन ज्या प्रकारे आवडतं, ज्या प्रकारे त्याला धन प्रिय आहे, त्याच्याही पेक्षा काही काळांत पटेल देवाचं नाम मला प्रिय आहे. लोभ्याला जशा ज्या प्रकारे धन प्रिय आहे तसं प्रिय मला भगवंताचं नाम आहे. आणि त्या हरिनामाची जोड मला मिळाल्यानंतर माझ्या जीवनाची दशा बदलली. तुम्हाला काय सांगू कंठी प्रेम गाठे नैनी नीर लोटे हृदय प्रगटे राम रूप हृदय प्रगटे राम रूप मग राम नामे उपजिया मग राम नामे उपजिया. परंतु त्याला हाका कशी मारायचं, हाका मारण्याची रीत सुद्धा आपल्याला समजली पाहिजे. मग ते जीवनामध्ये त्याचा अनुभव येतो महाराज. श्वासे श्वासे मारू हाका, श्वासे श्वासे मारू हाका, होतील चुका मनमोनी, होतील चुका मनमोनी. श्वासे श्वासे मारू हाका, श्वासे श्वासे मारू हाका. संप्रदायाच्या नियमानुसार आपण इथपर्यंत आलो. सगळ्यांनी दोघा हातांनी टाळी वाजवत देवाचं भजन करा. विठोबा रखुमाई समुद्रामध्ये मीठ गेल्यानंतर मीठ वेगळं करता येऊ शकतं का? तसं मी माझ्या सद्गुरूला मिळाल्यानंतर त्या भगवंताचं माझं असं एकत्रीकरण झालं. पुन्हा फिरून मला माघारी यावं असं वाटलं नाही. तुका म्हणे गंगा सागर संगमी, माझ्या सर्व उर्मी ज्या होत्या त्या उर्मी मावळल्या. काय माझ्या सर्व उर्मी मावळल्या, अवघ्या झाल्या उर्मी एक माय. सर्व उर्मीचं एकत्रीकरण झालं नाम मिळाल्यानंतर. अवघ्या झाल्या उर्मी एक माय, माझी माझा झाली अनाभर माझी माझा झाली किती रडावं त्याच्या बाबतीमध्ये मला काही कळत नाही. किती रडावं त्याच्या बाबतीमध्ये मला काही कळत नाही आणि मला काही पुढे बोलता येणार नाही. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली